तिवसा तालुक्यातील विविध देवस्थानांच्या विश्वस्तांनी नायब तहसीलदारांना निवेदन देऊन देवस्थानांच्या हजारो एकर जमिनी भूमाफियांनी बेकायदेशीररित्या हडपल्याबद्दल चिंता व्यक्त केली। या गंभीर भूमिगत भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी गुजरात व कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रातही कठोर ॲक्ट लागू करून देवस्थानांच्या मालमत्तेचं संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली। देवस्थानाच्या इनाम जमिनी कायदेशीररित्या हस्तांतरणीय असतानाही महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमतानं मोठ्या प्रमाणात जमीन हडपली जात आहे। इनाम रजिस्टरमध्ये फेरफार, नावं वगळणं, अतिक्रमण आणि अवैध हस्तांतरणाचे प्रकार वाढत असून धार्मिक संस्थांच्या मालमत्तेचं संरक्षण करणं ही शासनाची जबाबदारी आहे। गुजरात, कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रातही जमीन हडपणं हा अजामीनपात्र फौजदारी गुन्हा घोषित करणारा कठोर अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट तातडीनं लागू करावा अशी विश्वस्तांची मागणी आहे। तसंच मागील 20 ते 25 वर्षातील सर्व देवस्थान जमीन हस्तांतरण प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्याचीही विनंती करण्यात आली। देवस्थानांच्या वादग्रस्त जमिनींचे खटले वर्षानुवर्षे प्रलंबित राहू नये म्हणून प्रत्येक विभागात विशेष जलदगती न्यायालय सुरू करण्याची मागणीही करण्यात आली। राज्य सरकारने देवस्थान जमिनींच्या व्यवहारांवर तात्पुरती बंदी घालून सकारात्मक भूमिका घेतली असली तरी भूमाफियांचा वाढता विस्तार रोखण्यासाठी कठोर आणि सक्षम कायदा हा काळाची गरज असल्याचं विश्वस्तांनी अधोरेखित केलं। मंदिर महासंघाने ठरवलेल्या धोरणानुसार आज तिवसा येथे श्री संत गजानन महाराज मंदिर, विद्युत कॉलनी तिवसा तसेच नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री तसेच श्री समर्थ सोटागीर महाराज संस्थान तिवसा येथे या तिन्ही संस्थांनी जमीन हडप विरोधी कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करण्याकरिता मंदिर महासंघाच्या आखलेल्या धोरणानुसार आज इथे निवेदन सादर केलेले आहे। निवेदनात मंदिरात गुजरातच्या धर्तीवर ज्याप्रमाणे कायदा जमीन हडप विरोधी कायदा आहे अशाच पद्धतीचा कायदा तिवसा येथे सुद्धा म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा हा कायदा असावा त्याकरिता अशा पद्धतीचं आशयाचं एक निवेदन आम्ही इथं तिवसाला तहसीलदारांकडे दिलेलं आहे। या कायद्यामध्ये ज्याप्रमाणे मंदिराची जमीन एखादी गुजरातला आणि कर्नाटक राज्यात त्याप्रमाणे शिक्षेची तरतूद आहे अशा पद्धतीची शिक्षेची तरतूद महाराष्ट्रात सुद्धा करण्यात यावी आणि भूमी माफियांना अशा पद्धतीच्या गैरकृत्याला आळा बसावा त्याकरिता अशा आशयाचे निवेदन आम्ही तिवसा येथे तहसीलदारांना दिलेले आहे।